गेल्या 4 दिवसात पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसाने सलग शतकी नोंदणी। पोलादपूर शहर व तालुक्यातील गावागावात मुसळधार पावसाने सलग 3 दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी करत जनजीवन विस्कळीत केले आहे। त्याचप्रमाणे रविवारी आपत्तीजनक वार ठरला असून तालुक्यातील 6 गावातील 66 कुटुंबातील लोकांना 173 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। तालुक्यात रविवारी कोसळधार म्हणून ओळखला गेला तालुक्यातील चिरेखंड ते आंबेमाची येथे 11च्या सुमारास दरड कोसळली होती, तर मौजे उंबळी येथील बसस्थानक जवळील रस्त्यावर डोंगरावरील माती घसरून रस्त्यावर आली होती। या दोनही मार्गावरील माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत रस्ता खुला करण्यात यश आले। मौजे आडावळे खुर्द येथील श्री देवजी बाळू चिकणे यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या कच्च्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे। कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने आपत्ती निवारण पोलादपूर कार्यालयामधून सांगण्यात आले। रविवारी रात्री कोतवाल रोड पोलादपूर जवळ लोणचा कंपनीच्या बाजूला झाड पडले असल्याने दुचाकी रिक्षा अडकून पडल्या होत्या। प्रशासनाने तातडीने यंत्रणा पाठवत झाड बाजूला करत रस्ता मोकळा केला। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आपत्तीचा धोका विचारात घेऊन पोलादपूर तालुक्यातील 6 गावांमधील 66 कुटुंबातील 173 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नाणेघोळ येथील 13 कुटुंबातील 45 व्यक्ती, कातळी कामतवाडी येथील 10 कुटुंबातील 24 व्यक्ती, केवनाळे आंबेमाची येथील 12 कुटुंबातील 28 व्यक्ती, माटवण मोहल्ला येथील 7 कुटुंबातील 20 व्यक्ती, सवाद येथील 10 कुटुंबातील 31 व्यक्ती, साखर सुतारवाडी येथील 9 कुटुंबातील 25 व्यक्ती अशा 173 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। गेले 4 दिवसात पोलादपूर तालुक्यात 408 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत सरासरी 1374 मिलीमीटर पाऊस पडला आहे। जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आपत्तीसुद्धा ओढवत असते। 2005 व 2021च्या आपत्ती जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्गाला पुराची धास्ती मोठ्या प्रमाणावर जाणवत असते। गेल्या काही वर्षापासून पोलादपूर तालुक्यातील पावसाचे प्रमाण 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पडत असल्याचे दिसून येत आहे। गेल्या 3 दिवसात मुसळधार पावसाने पर्जन्यवृष्टी करत तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्रीसह कामठी, चोळई, ढवळी व घोडवली नदी दुथडी भरून वाहू लागल्या होत्या। सावित्रीच्या नदीच्या पातळीत वाढ झाल्याने नदी किनारी असलेल्या माटवण गावातील नागरिकांना सुद्धा स्थलांतर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। पोलादपूर तहसील कार्यालयाद्वारे ठिकठिकाणी आपत्तीनिहाय भेटी देत सूचना व मार्गदर्शन करण्यात येत आहे। मुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।